लातूरमध्ये गांजा आणि खसखस लागवडीवरून शेतकऱ्यावर होणाऱ्या पोलीस कारवाईंनी आता राजकीय आणि सामाजिक वळण घेतलाय. शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, मग तो गांजा लावण्याचं धाडस का करणार, असा जळजळीत सवाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी उपस्थित केलाय. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गांजा आणि खसखस लावल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यावर भाष्य करताना सत्तार पटेल यांनी सरकारवर थेट हल्ला चढवलाय. मरता क्या नहीं मारता या म्हणीप्रमाणे शेतकरी नैराश्यातून हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटलंय. हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. जेलमध्ये जावे लागेल, आर्थिक नुकसान होईल हे माहीत असूनही शेतकरी प्रतिबंधित पिकांकडे वळत आहे. तर हा शेतीमालाला पडलेला भावाचा उद्रेक आहे, असे पटेल यांनी नमूद केले. जर सरकारने उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव दिला तर हे चित्र बदलेल, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिलाय. सध्या शेतीची अवस्था मरता क्या नहीं करता या म्हणीप्रमाणे झालेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. शेतामध्ये आपल्या पीक कोणतंही घ्या, त्याचे उत्पादन खर्च सुद्धा भरून निघू नये असे सरकारने कायदे केलेले आहेत. अशी रचना एकंदरीत शेतीच्या बाबतीमध्ये सरकारनेच केलेली आहे. त्यामुळे शेतकरी काहीही पीक घेतलं तरी ते नफा मिळण्याऐवजी नुकसानीचा धनी शेतकरी आहे. आणि त्याचा परिणाम झाला की लाखोच्या संख्येमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं सध्या तरी या धोरणामुळे सुतराम शक्यता दिसत नाही आहे. शेतकऱ्याला माहीत आहे की गांजाची झाडे शेतामध्ये लावली, अफूची झाडे शेतामध्ये लावली तर गुन्हा दाखल होतो, जेलची हवा खावी लागते, कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात, आर्थिक नुकसान होतं. एवढं माहीत असताना सुद्धा शेतकरी इतकी मोठी रिस्क का बरं घेते? तर त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांनी एक विचार केला की मरणापेक्षा, आत्महत्या करण्यापेक्षा गुन्हे दाखल झाले तरी चालतील किंवा कोर्टात जावे लागले आणि शिक्षा झाली तरी काही दिवसांनी का होईना आपण सुटून येऊ शकतो आणि आपल्या प्रपंचाला थोडा हातभार लागू शकतो. अगदी या सर्व विचाराला मनामध्ये घेऊनच शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेले दिसत आहेत. आता लातूर जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एक घटना अशा घडत चालल्या. हे फक्त प्रश्न लातूर जिल्ह्याचाच नाही आहे, संबंध महाराष्ट्रभर शेतकरी गांजा व अफूची झाडे आपल्या शेतामध्ये लपून छपून का होईना भरून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी मूळ प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जर का उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव किंवा त्याचा खर्च भरून निघेल अशी जरी व्यवस्था केली तर शेतकरी कदापिही गांजा व अफूच्या शेतीकडे वळणार नाही आहे. कारण या सर्व गोष्टीची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. जितकी तत्परता गांजा व अफूच्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची, त्याच्यावर धाडी टाकण्याची तुम्ही दाखवत आहात, तर ज्या व्यवस्थेने शेतीमालाला भाव, हमी भाव सुद्धा मिळू नये अशी व्यवस्था केली, त्याचं काय करणार आहेत? जर का कोणी बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमीमध्ये जर माल खरेदी करत असेल तर त्याला जी शिक्षा आहे त्या व्यापाऱ्याला, त्या खरेदीदाराला आपण कधी त्याच्यावर गुन्हे दाखल केल्याचं दिसतं का? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही गुन्हा दाखल झालेला दिसत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या व्यवस्थेने, ज्या यंत्रणेने शेतकऱ्याला हमीभाव सुद्धा मिळू नये अशी व्यवस्था केलेली आहे, तीच यंत्रणा बाजारामध्ये सुद्धा आहे. त्याचेच सगळे दलाल बाजारामध्ये आहेत. सरकारला जाणीव आहे की हे जे घडत आहे ते केवळ आपल्या धोरणामुळे घडत आहे, परंतु सरकारचं लक्ष शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अगदी अजिबात नाही आहे. शेती फायद्यात येऊ नये यासाठी सरकार जमेल ते प्रयत्न करत आहेत. मी पुन्हा सांगू इच्छितो की जर का अफू आणि गांजाची शेती याकडे वळणारा शेतकरी थांबवायचा असेल तर तुम्हाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देणे हा एकच पर्याय आहे. एकीकडे प्रशासन कायद्याचा बडगा उगारत आहे तर दुसरीकडे शेतकरी संघटना याला धोरणात्मक हत्या म्हणत आहे. आता सरकार या गंभीर इशाऱ्यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.
Thanks for watching Ekmat Digital.